हॅलो, माइंडफुल टेल्स हा आमच्या गोष्टींच्या सेगमेंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आमची लास्ट टाइमची गोष्ट बिजली कशात लाग ती तुम्ही पाहिली आदरातला त्याचं महत्त्व तुम्हाला पटलं ते तुम्ही आम्हाला कळलं त्याबद्दल थँक्यू. तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या गोष्टीला. आपल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे खोडकर डॅनी. आनंदवन जंगलात संध्याकाळी काही प्राणी जसे की डोंगो रानडुक्कर, चिकू मुंगूस, झंप्या तरस, बिट्टा चित्ता, रोमा कोल्हेण आणि डॅनी झेब्रा आंधळी कोशिंबीर खेळत होते. रोमा कोल्हेणीवर राज्य होते. सगळे रोमाला चुकवायला इकडून तिकडे नुसते पळत होते. तेवढ्यात डॅनीने मध्येच एक काठी आडवी टाकून चिकू मुंगसाला पाडले. त्यामुळे चिकू पडला आणि लगेच पहिला आऊट झाला. आणि नंतर चिकू कसा लगेच आऊट झाला म्हणत डॅनी जोर जोरात हसत बसला. त्यानंतर डॅनी पुन्हा तशीच काठी आडवी टाकून बिट्टाला पाडणार होता, पण तेवढ्या डोंगोने त्याला अडवले आणि डॅनीचा डाव उधळला. जरा वेळाने एक एक करत सर्व प्राणी मित्रांना रोमानी आऊट केले. आता राज्य चिकूवर होते. चिकू डोळे मिटायला रेडी झाला, पण डोळे बांधायचा रुमालच सापडेना. किती वेळ चिकू, रोमा, बिट्टा, झंप्या, डोंगो सर्वजण तो रुमाल शोधत होते. शेवटी बिट्टानी आता आपण दुसरा खेळ खेळू असं म्हणल्यावर डॅनीने लपवलेला रुमाल काढून दिला. ते पाहून डोंगो चिडला आणि तो डॅनीला ओरडलाच. डॅनी, तुला किती वेळा सांगितलं तू सारख्या खोड्या काढत जाऊ नकोस म्हणून. मगाशी सुद्धा तू काठी आडवी टाकून चिकूला पाडलंस आणि मग जोर जोरात हसत बसलास. त्यानंतर तुला बिट्टाला पण पाडायचं होतं, पण मध्ये मी पडलो आणि तुझा खोड्या काढायचा चान्स गेला. आणि आता आपण सगळे आंधळी कोशिंबीर खेळतोय तर तू डोळे झाकायचा रुमालच लपवून ठेवलास. सारखं काय असं खोड्या काढत असतोस रे तू? कधीतरी गंमत म्हणून खोडी काढणे ठीक आहे, पण तू तर सारख्याच खोड्या काढायला लागल्या आता. डोंगोच्या अशा ओरडण्यामुळे डॅनी चिडून घरी निघून गेला. डोंगो सगळ्यांसमोर आपल्याला ओरडला हे काही डॅनीला आवडले नाही. तो घरात आई दिसताच तिला घट्ट मिठी मारून रडायला लागला आणि डोंगो मला सगळ्यांसमोर कसं ओरडला हे आईला सांगू लागला. ते ऐकून डॅनीची आई बोलू लागली, डोंगो तुला असे सगळ्यांसमोर ओरडला त्यामुळे तुला खूप वाईट वाटले, हे मी समजू शकते बाळा, पण मला हे सांग बरं, डोंगो तुला नक्की कशामुळे ओरडला? आईचा प्रश्न ऐकून डॅनी गोंधळला. आईला नक्की काय सांगावं हेच त्याला समजत नव्हते. आईने पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर मात्र डॅनी बोलू लागला. आपण चिकूला कसे काठी टाकून पाडले आणि हसलो आणि मग नंतर आपण आंधळी कोशिंबीर खेळण्यासाठी डोळ्यावर बांधायला लागणारा रुमालच कसा लपवून ठेवला हेही डॅनीने सांगितले. त्यावर डॅनीची आई म्हणली, थँक्यू डॅनी, तू एकदाही खोटं न बोलता मला सगळं खरं खरं सांगितलंस. आता मला सांग, तू या अशा खोड्या काढणं बरोबर आहे का? या खोड्यांमुळे तुझ्या मित्रांना किती त्रास झाला असेल हे माहितीये का तुला? तू अशा खोड्या काढल्यामुळे तुझे मित्र तुझ्यावर चिडले. तू चिकूला पाडलेस त्यामुळे त्याला लागलं आणि नंतर तू रुमाल लपवल्यामुळे तुमचा खेळ सुरू व्हायला उगीच उशीर होऊ लागला आणि मग तुमचा सगळ्यांचाच खेळण्याचा वेळ वाया गेला. आपल्या मित्रांसोबत कधीतरी गंमत करणे ठीक आहे रे, पण असं सारखं सारखं आपल्या मित्रांच्या खोड्या काढणं बरोबर नाही बाळा. त्याचा त्रास तुझ्या मित्रांना होतो. आईच्या समजावण्यावर बर असं म्हणत डॅनी निघून गेला. काही दिवसांनी डॅनी रविवारी दुपारी त्याच्या दादाबरोबर पत्त्यांचा बंगला बांधत होता. डॅनीचा बंगला मस्त तयार होत होता. तेवढ्यात गंमत म्हणून डॅनीच्या दादाने पत्त्यांना फुंकर मारली आणि डॅनीचा बंगला कोसळला. आपण एवढ्या मेहनतीने लावत असलेला पत्त्यांचा बंगला दादाच्या फुंकर घालण्यामुळे पडला. याचे डॅनीला खूप वाईट वाटले आणि तो रडू लागला. रडलेल्या डॅनीचा आवाज ऐकून डॅनीची आई त्याच्याजवळ आली. आई येताच डॅनीने दादाने आपला पत्त्यांचा बंगला कसा पाडला ही तक्रार केली. तेव्हा आईने डॅनीला विचारलं, आता तुला लक्षात आलं ना, कोणी आपली खोडी काढली की आपल्याला किती त्रास होतो? हेच मी तुला परवा समजावून सांगत होते. डॅनीला आपण मित्रांच्या खोड्या काढून कशी चूक केली हे लक्षात आलं आणि आता आपल्याला वाटतंय ना तसंच वाईट तेव्हा आपल्या मित्रांना वाटत असेल
हे डॅनीला समजले. त्यामुळे आईच्या हातावर हात ठेवत, आई आजपासून मी कोणाच्याही उगीच खोड्या काढणार नाही, प्रॉमिस, असे डॅनी आईला म्हणाला. डॅनीचे प्रॉमिस ऐकून आईने सुद्धा प्रेमाने डॅनीच्या डोक्यावरून हात फिरवला. मुलांनो, हे लक्षात घ्या, आपण जर उगीच कोणाच्याही खोड्या काढल्या तर त्यांना खूप त्रास होतो आणि मग ते आपल्यापासून लांब लांब राहू लागतात. आपण जर सारख्या मित्रांच्या खोड्या काढू लागलो तर आपल्याला कुणीही मित्र खेळायला बोलवायला येत नाहीत. आपण जर सतत कोणाच्याही खोड्या काढत बसलो तर लोकांचा आपल्यावरचा विश्वास कमी होऊ लागतो आणि त्यामुळे आपलेच नुकसान होते. थँक्यू.